वेलकम बॅक. आता आपण ॲक्च्युली बिझनेस काय आहे आणि कशा पद्धतीने बिझनेसवर फोकस करता येईल ह्यासाठी मी तुमच्याबरोबर एक असा कॉन्सेप्ट शेअर करणार आहे जे आपल्याला खूप काही क्लॅरिटी देऊ शकते आणि बिझनेसमध्ये ॲक्च्युली आपले कुठे गॅप्स आहेत किंवा माझ्या स्वतःमध्ये काय इम्प्रूव्हमेंट केल्या पाहिजे. जसं आपण मागच्या सेशनसाठी बोललेलो की व्हॉट आर द रिझन्स वाय आवर बिझनेस फेल. सो आता हा जो कॉन्सेप्ट आहे खूप पॉवरफुल कॉन्सेप्ट आहे आणि नीट लक्ष देऊन तुम्हाला हे ऐकावं लागेल आणि समजून घ्यावं लागेल. सो लेट्स लुक ॲट दिस. समजा तुमच्याकडे पोटेन्शियल आहे, म्हणजे तुमच्याकडे क्षमता आहे आणि तुम्हाला ती गोष्ट करायला आवडते सुद्धा. यू आर ऑल्सो एन्जॉईंग इट, बट तुम्हाला त्याच्यातून काही प्रॉफिट होत नाही आहे. सो डू यू थिंक यू आर डुईंग बिझनेस अँड विल यू एन्जॉय दॅट? ओके, सुरुवातीला थोडी मजा येते, पण जसं जसं आपल्याला कळतं की एवढी मेहनत करतो आहे पण मला त्याच्यातून रिझल्ट्स काही येत नाही, प्रॉफिट्स काही येत नाही, देन व्हॉट आर वी ॲक्च्युली डुईंग? सो फ्रेंड्स, हा बिझनेस नाही आहे, ह्याला आपण हॉबी म्हणतो. आणि बरेच लोक आहे ना, एक स्वतःचं इनकॅपेबिलिटी लपवण्यासाठी किंवा त्यांना माहितीच नाही आहे की आपण ॲक्च्युली बिझनेसमध्ये करतो काय आणि म्हणून ते ह्याला नाव देतात हॉबी. तर हे माझा छंद आहे, मला हे आवडतं, बट कुठे ना कुठे आपण स्वतःशी आपण खोटं बोलतो आहे. ओके, सो इफ यू आर इन अ बिझनेस इट शुड नॉट बी युअर हॉबी. कारण हॉबीसाठी बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या आहेत, पण बिझनेस जर म्हटलं, हां, तुमच्या हॉबीमध्ये जर तुम्ही डिवेलप केलं आणि त्याच्यातून तुम्ही जर बिझनेस उभा करू शकला, नथिंग लाईक इट. बट बरेच लोक इथे फेल होतात आणि ते हॉबी म्हणूनच ते बिझनेस करतात अँड दे ओनली सर्वाईव्ह. ओके, लेट्स कम टू द सेकंड पार्ट. माझ्याकडे पोटेन्शियल आहे आणि मला त्याच्यातून फायदा पण होतो आहे, पण मला मजा येत नाही आहे. आय एम नॉट एन्जॉईंग इट. काय असू शकते? सो दिस इज वॉट वी कॉल इट एज अ जॉब. सो यू गेट अ सॅलरी, वेळोवेळी आपल्याला पगार मिळतो आहे, पण मनापासून आपण करत नाही, करायचं आहे म्हणून करतो आहे. विचार करा ना, 2-3 दिवस सुट्टी आहे आणि सोमवारी परत कामावर जर जायचं असतं तर काय आपला माइंडसेट असतो. आणि बरेच लोक ह्या माइंडसेटनीच स्वतःच्या बिझनेसमध्ये ऑपरेट करतात आणि त्यांना त्यांचा बिझनेसच बर्डन वाटतं आणि म्हणून ते बिझनेसमध्ये ग्रो होऊ शकत नाही, कारण कुठे ना कुठेतरी ती इन्व्हॉल्वमेंटच नाही. म्हणून मगाशी मी म्हटलेलं ना की लॅक ऑफ एन्व्हायरमेंट. सो दॅट इज व्हॉट इज द रिअल चॅलेंज. ओके, सो जर बरेचसे उद्योजक स्वतःच्याच बिझनेसमध्ये बिनपगारी नोकर होऊन बसलेले आहेत, दे आर जस्ट डुईंग अ जॉब इन देअर ओन बिझनेस. तुम्हाला जर हे करायचं नसेल देन यू हॅव टू मूव आउट ऑफ दिस झोन. ओके, तिसरं कारण जे आहे, आपल्याकडे प्रॉफिट पण येतं आहे आणि प्रॉफिट येतं आहे म्हणून आपल्याला मजा पण येते आहे, पण फ्रँकली स्पीकिंग आपल्याकडे ती कॉम्पिटन्सी नाही आहे, आपल्याकडे ते करण्यासाठी जे पोटेन्शियल लागतं ते नाही आहे, ती क्षमता नाही आहे, पण प्रॉफिट येते आहे. हे जे आहे ह्याला आपण म्हणतो सेल्फ डिसेप्शन. जोपर्यंत होते आहे तोपर्यंत चालत राहील, बट ॲक्च्युली आतून आपल्याला माहिती आहे की वी आर नॉट कॉम्पिटेट इनफ आणि म्हणून हे लाँग टर्म नाही चालू शकत. अँड दॅट्स वाय वी कॉल इट ॲज अ सेल्फ डिसेप्शन. आणि बरेचसे लोक ह्या भ्रमात आहेत. काही दिवस त्यांना मजा येते, काही दिवस पैसे येत राहतात, बट मार्केट चेंज होतं आणि अख्खा बिझनेस जो आहे तो कोलॅप्स होतो. आणि म्हणून आपल्याला जर रेलिव्हंट राहायचं असेल तर आपल्याला स्वतःची कॅपेबिलिटी बिल्ड करावी लागेल, आपले स्किल्स आपल्याला बिल्ड करावे लागतील, जे पुढे आपण बघणार आहोत की काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. सो दिस इज द थर्ड पार्ट. अँड फोर्थ पार्ट विच इज द रिअल बिझनेसेस. तुमच्याकडे पोटेन्शियल आहे, तुम्हाला ते गोष्ट करायला आवडतंसुद्धा आणि मगाशी आपण जसं बनलेलं की अपॉर्च्युनिटीज, जिकडे जिकडे तुम्हाला संधी दिसेल तिकडे तुमचं पोटेन्शियल आणि पॅशनमुळे ती अपॉर्च्युनिटी तुम्ही ग्रॅब करता आणि हे केल्यामुळे जे तुम्हाला प्रॉफिट मिळतं दॅट इज द रिअल बिझनेस. सो हाऊ मेनी ऑफ यू अंडरस्टूड व्हॉट इज रिअल बिझनेस? जर तुम्हाला आता समजलं असेल की बाबा खरा बिझनेस काय आहे आणि बिझनेसला कशा पद्धतीने आपण एन्जॉय करू शकतो, देन यू आर ऑन द राईट ट्रॅक आणि इथून आपला बिझनेस एन्जॉय करण्याची खरोखर आता संधी मिळणार आहे. सो सी यू in the next session.